नमस्कार, मी सुहास यशवंत भेल पुन्हा एकदा आपल्या YCC चॅनल मार्फत एक व्हिडिओ घेऊन आलो. ग्रामपंचायतमध्ये विविध कामं होत असतात, त्यांची बिलं निघत असतात. ती बिलं कशी चेक करायची यावरती आपण एक व्हिडिओ बनवलेलाच आहे, ते तुम्ही बघू शकता. परंतु आता एक नवीन पद्धत आलेली आहे. जे काही काम ग्रामपंचायत मार्फत झालेलं असेल किंवा जे काही वाउचर असाइन झालेलं असेल, वाउचर फाटलं असेल, त्याच्यावरती जे काही बिल असेल त्याची अमाऊंट दिल्यानंतर त्या बिला रिलेटेड जे काही डॉक्युमेंट ग्रामपंचायतकडे असतात ते अटॅच करणं अनिवार्य आहे. म्हणजेच तुम्हाला त्या रिलेटेड एस्टिमेट कॉपी असेल किंवा वर्क ऑर्डर असेल किंवा बीडच्या डिटेल्स असतील, कोणाला टेंडर लागलेलं आहे, बिलो टेंडर किती होतं किंवा 3 जे टेंडर कोटेशन घेतले जातात त्याची माहिती असेल, ही माहिती देखील या व्हिडिओ मार्फत आपण सहज बघू शकतो. त्याकरता तुम्हाला पीसीचा वापर करायचा आहे. तर चला आपण बघूयात हे कशा पद्धतीने चेक करायचं. आणि सपोज कुठल्या ग्रामपंचायतनी ह्या अटॅचमेंट जोडलेल्या नसतील तर त्यांच्याकडनं खुलासा मागू शकता की हे का जोडलं नाही. सर्वांना ह्या अटॅचमेंट जोडणं अनिवार्य केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जागरूक बना आणि ह्यावरती विचार न करा की ह्या अटॅचमेंट का जोडलेल्या आहेत, आणि जर जोडलेल्या असतील तर त्या कशा बघायच्या ते आपण ह्या व्हिडिओ मार्फत बघून घेणार आहोत. तर चला, आपल्या पीसी मध्ये जो काही तुमचा क्रोम ब्राउझर असेल किंवा जो गुगल सर्च असेल तो ओपन करा. ओपन केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे ई स्वराज म्हणून टाईप करायचं. ई स्वराज टाईप केल्यानंतर इंटर करा. इंटर केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा एक वेबसाईट तुम्हाला इथे दिसून येईल. या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीने डॅशबोर्ड ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल. हे जे काही पॉपअप येतात हे आपण बंद करून टाकूया आणि स्क्रोल करून खाली आल्यानंतर इथे तुम्हाला लेखांकन म्हणजे अकाउंटिंगचा एक ऑप्शन दिसेल. त्या लेखांकनवरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर हा रिपोर्ट ह्या पद्धतीने ओपन झालेला दिसून येईल. कसं चेक करायचं, कसं बघायचं ह्यावरती आपण खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन ते बघू शकता. यामध्ये आपल्याला ऑल इंडिया रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 25-26 जे आता लेटेस्ट जे काही 3-4 महिन्यापासून रिपोर्ट आहे त्यावरती या अटॅचमेंट लावणं अनिवार्य केलेलं आहे. त्यानुसारच ते आपल्याला चेक करायचे आहेत. तर आपण या लेटेस्ट बघूयात 25-26 वरती क्लिक केल्यानंतर स्टेट वाईज समरी रिपोर्टवरती क्लिक करतोय. त्यानंतर जो तुमचं महाराष्ट्र राज्य आहे ते सिलेक्ट करतोय. त्यानंतर तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायला आहे. ज्या जिल्ह्यातून तुम्ही येत आहे तो जिल्हा सिलेक्ट करा. ज्या तालुक्यातून तुम्ही येत आहे तो तालुका सिलेक्ट करा आणि त्या तालुक्यामध्ये ज्या काही ग्रामपंचायत असतील त्या ग्रामपंचायतची लिस्ट तुम्हाला इथे दिसून येईल. ह्या ग्रामपंचायतमधील कुठल्या गावाचं आपल्याला डिटेल्स रिपोर्ट बघायचा आहे. सपोज मला गौरापूर याचं बघायचं असेल तर मी या गौरापूरवरती मी क्लिक करतोय. इथे तुम्हाला दिसतंय इंटर वाउचर्स. हे जे काही वाउचर्स असतील ह्या वाउचरची संपूर्ण माहिती आपल्याला इथे बघता येऊ शकते. मी त्या वाउचर्सवरती क्लिक करतोय आणि कुठल्या महिन्यामध्ये किती वाउचर्स रिसिप्ट जनरेट झालेले आहेत त्याची माहिती आपल्याला इथे दिसते. पेमेंट इथे पास झालेले आहेत. सपोज जुलै महिन्याचा मी डेटा बघू इच्छितो. मी त्यावरती क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होतं. इथे तुम्हाला वाउचर नंबर आणि वाउचर अमाऊंट म्हणजे कुठलं वाउचर ग्रामपंचायतने इश्यू केलेलं आहे त्याची अमाऊंट काय आहे ही संपूर्ण माहिती आपल्याला या विंडोमध्ये बघायला भेटते. मी वाउचर नंबरवरती क्लिक केल्यानंतर ते संबंधित वाउचर इथे ओपन झालेले तुम्हाला दिसून येईल. आणि ह्या वाउचरमध्ये हे वाउचर कशासाठी खरेदी केलेलं आहे तर ते लॅपटॉप प्रिंटर खरेदीसाठी असेल किंवा ह्या रिलेटेड कुठली टेंडर आहे का, कुठली वाउचर्स कुठल्या कामासाठी यूज केलेलं आहे ती संपूर्ण माहिती आपल्याला इथे बघता येईल. ते स्कीम कुठल्या स्कीममधनं आहे तर हे 15 वित्त आयोगमधनं आहे. तर त्याची जी काही अमाऊंट आहे ही आपल्याला अमाऊंट प्रगती इन्फोटेकला दिलेली आहे. ही अमाऊंट आपल्याला इथे दिसते आणि त्याची जी काही अटॅच फाईल आहे ही पब्लिक आहे. ह्यावरती क्लिक करा म्हणजेच ह्याचे सेल्स रिपोर्ट्स असतील किंवा कोटेशन कोणी दिलेले ती माहिती असेल ती आपल्याला PDF स्वरूपामध्ये इथे जनरेट होईल. ते आपल्याला इथे आपण बघू शकतो. हे दिसतं तुम्हाला इथे सेल ऑर्डर आहे हे. आणि त्यानंतर त्यांनी आतापर्यंत जे 3 कोटेशन लागतात त्या कोटेशन वाईज आपल्याला ही इन्फॉर्मेशन दिसते. आणि त्याचं कमी कोटेशन असेल त्याला हे टेंडर किंवा हे वर्क ऑर्डर त्याला असाइन झालेली असते. अशा पद्धतीने आपण प्रत्येक कामाचं प्रत्येक वाउचरची ही अटॅचमेंट फाईल बघू शकतो. जे मोठमोठे रस्त्यांची कामं असतील, वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन रिलेटेड जे काही वर्क असेल किंवा तुमचं विहिरीच्या रिलेटेड असेल जे ग्रामपंचायत मार्फत कामं होतात अशा सर्वांची माहिती आपल्याला ह्या पोर्टलद्वारे एस्टिमेट कॉपी, वर्क ऑर्डर आणि बीड डिटेल्स ज्या डिटेल्स असतील ही संपूर्ण माहिती आपल्याला ह्या पोर्टलद्वारे बघता येऊ शकते. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.